श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्तरकांडातला श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा 3रा भाग वाचूया. सनत कुमारांनी असे विचारल्यावर नारद म्हणाले, जे पराहूनही परतर आहेत त्या परमदेव श्रीरामांना माझा नमस्कार असो. ज्यांचं निवासस्थान उत्कृष्टातूनही उत्कृष्ट आहे, तसंच जे सद्गुण आणि निर्गुण रूप आहेत त्या श्रीरामांना माझा नमस्कार असो. ज्ञान आणि अज्ञान, धर्म आणि अधर्म, तसंच विद्या आणि अविद्या हे सारं ज्याचं स्वतःचंच स्वरूप आहे, तसंच जे साऱ्यांचंच आत्मरूप आहेत त्या परमेश्वर रूप श्रीरामा तुम्हाला माझा नमस्कार असो. जे दैत्यांचा विनाश आणि नरकाचा अंत करणारे आहेत, जे आपल्या हाताच्या केवळ इशाऱ्यानं किंवा आपल्या भुजांच्या बलानं धर्माचं रक्षण करतात. पृथ्वीच्या भाराचा विनाश करणं ज्यांना मनोरंजनासारखं वाटतं आणि जे त्या मनोरंजनाची सदैव अभिलाषा करतात, त्या रघुकुल दीपक श्रीरामदेवांना मी नमस्कार करतो. जे एक असूनही 4 स्वरूपात अवतीर्ण होतात, ज्यांनी वानरांना बरोबर घेऊन राक्षस सेनेचा संहार केला आहे, त्या दशरथ नंदन श्रीरामचंद्रांचं मी भजन करतो. भगवान श्रीरामांची अशी अनेक चरित्र आहेत की ज्यांची नावं कोट्यवधी वर्षात देखील गणता येण्यासारखी नाहीत. ज्यांच्या नावांच्या महिम्यांचा मनु आणि मुनीवर देखील पार शोध लावू शकत नाहीत, तिथं माझ्यासारख्या क्षुद्र जीवाची उडी कशी बरं पोहोचू शकेल. ज्यांच्या नावाच्या स्मरणानं, केवळ स्मरणानं मोठमोठे पातकी देखील पावन होतात, त्या परमात्म्याचं स्तवन करण्यासारखा तुच्छ बुद्धीचा प्राणी कसा करू शकेल. मी द्विज घोर कलियुगात रामायण कथेचा आश्रय घेतात तेच कृतकृत्य आहेत, त्यांना तुम्ही नित्य वंदन करावं. सनत कुमारजी, भगवानांचा महिमा जाणण्यासाठी कार्तिक, माघ आणि चैत्राच्या शुक्ल पक्षात रामायणाच्या अमृतमय कथेचं नवाह श्रवण केलं पाहिजे. ब्राह्मण सुदासाला गौतमांच्या शापानं राक्षस शरीर प्राप्ती झाली होती, परंतु रामायणाच्या प्रभावानंच त्याची त्या शापातून सुटका झाली. सनत कुमार म्हणाले, मुनिश्रेष्ठा, सर्व धर्माचं फळ देणाऱ्या रामायण कथेचं कुणी बरं वर्णन केलं आहे. सौदासाला गौतमांकडून शाप प्राप्ती कशी झाली, मग तो रामायणाच्या प्रभावानं शापमुक्त कसा झाला. मुनी, जर तुमचा आमच्यावर अनुग्रह असेल तर सारं काही यथातथ्य सांगा. या साऱ्या गोष्टी आम्ही अवगत करून घेऊ इच्छितो, कारण भगवानांची कथा वक्ता आणि श्रोता दोघांच्या पापांचा नाश करणारी आहे. नारद म्हणाले, ब्रह्मन, रामायणाचा उगम महर्षी वाल्मिकींच्या मुखातून झाला आहे. तुम्ही त्याचं श्रवण करा. रामायणाच्या अमृतमयी कथेचं श्रवण 9 दिवसात केलं पाहिजे. सत्ययुगात एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं सोमदत्त. त्याला धर्मकर्माचं विशेष ज्ञान होतं. तो धर्मपरायण होता. सौदास या नावानंही काही जण त्याला ओळखत असत. त्या ब्राह्मणानं ब्रह्मवादी गौतम मुनींकडून गंगेच्या मनोरम तटावर सर्व धर्मांचा उपदेश ऐकला होता. गौतमांनी पुराण आणि शास्त्रातल्या कथांद्वारे त्याला तत्वज्ञान बोध घडविला होता. सौदासानं गौतमांकडून त्यांनी सांगितलेल्या
संपूर्ण धर्माचं श्रवण केलं होतं. एके दिवशीची गोष्ट आहे. सौदास परमेश्वर शिवांची आराधना करण्यात मग्न होता. त्याच वेळी तेथे त्याचे गुरु गौतम ऋषी आले. परंतु सौदासाने आपल्या जवळ असलेल्या गुरूंनाही उठून प्रणाम केला नाही. परमबुद्धिमान गौतम तेजोनिधी होते. ते शिष्याच्या वागणुकीने रुष्ट न होता शांतच राहिले. त्यांना हे जाणून आनंदच वाटला की माझा शिष्य सौदास शास्त्रोक्त कर्मांचे अनुष्ठान करतो आहे. परंतु सौदासाने ज्यांची आराधना चालविली होती ते सर्व जगाचे गुरु महादेव शिव गुरुच्या अवहेलनेमुळे होणारे पाप सहन करू शकले नाहीत. त्यांनी सौदासाला राक्षस योनीत जाण्याचा शाप दिला. तेव्हा तो विनयकला कोविद ब्राह्मण गौतमांना हात जोडून म्हणाला, सर्व धर्मज्ञा सर्वदर्शी सुरेश्वरा भगवन, मी जो अपराध केला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. मग गौतम म्हणाले, वत्सा, कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात तू रामायणाची अमृतमयी कथा भक्तिभावानं आदरपूर्वक श्रवण कर. ही कथा 9 दिवसात ऐकली पाहिजे. असं करण्यानं हा शाप अधिक दिवसपर्यंत राहणार नाही, केवळ 12 वर्षच टिकेल. ब्राह्मण म्हणाला, रामायणाची कथा कुणी सांगितली आहे? तसंच त्यात कुणाच्या चरित्राचं वर्णन केलं गेलेलं आहे? महामते, हे सारं संक्षेपानं सांगण्याची कृपा करा. असे म्हणून मनोमन प्रसन्न होऊन सौदासाने गुरुचरणांना वंदन केले. गौतम म्हणाले, ब्रह्मन ऐक. रामायण काव्याची निर्मिती वाल्मिकी मुनींनी केली आहे. ज्या भगवान श्रीरामांनी अवतार ग्रहण करून रावणादी राक्षसांचा संहार केला आणि देवकार्य सांभाळलं होतं, त्यांच्याच चरित्राचं रामायणात वर्णन आहे. तू त्याचंच श्रवण कर. कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात 9 दिवस अर्थात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायणाची कथा ऐकली पाहिजे. ती समस्त पापांचा नाश करणारी आहे. असे म्हणून पूर्णकाम गौतम ऋषी आपल्या आश्रमाकडे निघून गेले. इकडे सोमदत्त तथा सुदास नामक ब्राह्मणाने दुःखमग्न होऊन राक्षस शरीराचा आश्रय घेतला. तो सदैव तहान भुकेने पीडित तसेच क्रोधवश होऊन संचार करू लागला. त्याच्या शरीराचा रंग कृष्ण पक्षाच्या रात्रीप्रमाणे काळा होता. तो भयानक राक्षस होऊन निर्जन वनात भ्रमण करू लागला. तेथे तो नाना प्रकारचे पशु, मनुष्य, साप, विंचू इत्यादी प्राणी, पक्षी आणि वानरांना बलपूर्वक पकडून खात असे. ब्रह्मर्षींनो, त्या राक्षसाद्वारे ही पृथ्वी खूप अशी हाडे तसेच लाल पिवळ्या शरीराच्या रक्तलांछित प्रेतांनी युक्त होऊन अत्यंत भयंकर दिसू लागली. इथे रामायण महात्म्य या अध्यायाचा 3रा भाग पूर्ण झाला. उद्या आपण याचा 4था भाग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.